गव्हाच्या गुळातल्या कापण्या करण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी गूळ घेतला. त्यातला पाव वाटी गूळ हा ऑर्गॅनिक आहे आणि पाऊण वाटी हा साधा गूळ आहे. त्याच वाटीने मोजून मी 1.5 वाटी गरम पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा गूळ आपण पटकन मेल्ट करायचा आहे. मिनिटभरात हा मेल्ट होतो. आता हे पाणी कोंबट होण्यासाठी बाजूला ठेवूयात. एकाकडे 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 3 मोठे चमचे बेसन पीठ घेतलं आहे, 3 छोटे चमचे रवा घेतला आहे, जायफळ आणि वेलचीची पावडर घेतली, पाव चमचा सुंठ पावडर घेतली, पाव चमचा आणि 3 मोठे चमचे वितळलेलं तूप गरम करून या पिठात मी घातलेलं आहे. छान मोहन दिलं आहे. त्यानंतर 1 वाटीभर गुळाचं पाणी घातलं आहे, थोडं पाणी शिल्लक ठेवलं. 1 वाटीमध्येच छान पीठ मळून झालेलं आहे. पीठ मळून झाल्यावरती 15 मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवलं होतं. त्यानंतर 4 एकसारखे भाग मी याचे केलेले आहेत. एक भाग घ्यायचा, छान मळायचा आणि त्याची अशी पोळी लाटून घ्यायची. थोडीशी पोळी लाटून झाली की यावरती खसखस पेरायची आणि खसखस पेरून झाल्यावरती याला लाटून घ्यायचं. पोळीपेक्षा थोडंसं जाड हे लाटायचं. छान आपल्याला हवे त्या आकारात ह्या कापण्या कापायच्या आणि मस्त मंद आचेवरती छान खमंग तळून घ्यायच्या. आपल्या खुसखुशीत कापण्या तयार आहेत.